नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पॅरलल थेरमचा मागच्या वेळेस अभ्यास केला. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं आय ओ इज इक्वल्स टू आय सी प्लस यम आर स्क्वेअर किंवा यम एच स्क्वेअर. आय ओ म्हणजे कुठलाही पॉईंट की ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ इज एनी पॉईंट, आणि सी सेंटर ऑफ मास, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास आय सी, एम मास आणि आर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. या थेरमचा उपयोग करून आपण कुठल्याही पॅरलल ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढू शकतो. इथे मी एक एक्झाम्पल घेतलं आहे पहा. आपल्याला माहिती आहे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो आपल्याला माहिती आहे आय सी इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर बाय टू. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आणि ती व्हॅल्यू एम आर स्क्वेअर बाय टू अशी आपण डिराईव्ह केली आहे, पाहिली आहे. इथं पहा एक डिस्क मी घेतली आहे, आणि ह्या डिस्कचा हा जो ॲक्सिस दिसतो आहे हा ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे सेंट्रल ॲक्सिस. त्या अक्षाभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याकडे आहे एम आर स्क्वेअर बाय टू. आपण आता कुठलाही त्याला एक दुसरा पॅरलल ॲक्सिस घेऊया ज्या अक्षाभोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. हे बा इथे नंबर 1 पॉईंट काय लिहिलं आहे, ॲन ॲक्सिस कोइन्साइडिंग विथ ए टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे ते आता डिस्कला तो ॲक्सिस टँजंट आहे आणि परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे आता ही डिस्क इथं जी दिसते आहे ह्याला टँजंट आणि त्या प्रतलाला लंब म्हटलं की हा ॲक्सिस येईल पहा. आणि हा जो ॲक्सिस आहे याला ओ म्हणूया आपण, आणि इथं हा सी सेंटर आहे म्हणून त्याला सी म्हणूया. अशा प्रकारे दोन पॅरलल ॲक्सिस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि हा जो सी जो ॲक्सिस आहे की जो सेंट्रल ॲक्सिस ज्याला आपण म्हटलं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे, पण हा जो आय ओ जो आहे म्हणजे हा ओ ॲक्सिस त्या अक्षाभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपण काय करूयात, पॅरलल थेरमचा उपयोग करूयात. आणि हा तो आपला पॅरलल थेरम आय ओ इज इक्वल्स टू आय सी प्लस एम आर स्क्वेअर. आर म्हणजे या दोन ॲक्सिसमधलं अंतर, आणि ते अंतर या ठिकाणी इथं दिसतं आपल्याला हे बिगार. बिगार म्हणजे काय, रेडियस ऑफ दॅट डिस्क. मग आपण आता सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करूयात. आय सीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे एम आर स्क्वेअर, आणि आर स्मॉल आरची व्हॅल्यू माहिती आहे बिगार. हे पहा आय ओ इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर बाय टू प्लस यम इंटू आर स्क्वेअर. आर म्हणजे स्मॉल आर, आणि या स्मॉल आरची व्हॅल्यू बिगार घेतली आहे. आता या दोघांची बेरीज केली आपण, एम आर स्क्वेअर बाय टू प्लस एम आर स्क्वेअर, ह्या दोघांची बेरीज येणार 3/2 एम आर स्क्वेअर. अशा प्रकारे हा जो ॲक्सिस इथं दिसतोय ओ ॲक्सिस या अक्षाभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला. त्याची व्हॅल्यू आहे 3/2 एम आर स्क्वेअर. आता दुसरा जो प्रश्न आहे या ठिकाणी तो कुठला आहे, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट पी मिडवे बिटवीन सेंटर अँड रिम सर्कम्फरन्स अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे आता ही जी रिंग इथे या ठिकाणी दिसते या रिंगमध्ये एक पॉईंट घेतला आहे की जो मिडवे कशातला, बिटवीन सेंटर अँड रिम. म्हणजे हा सेंटर आहे आणि ही रिम आहे, ह्याचा मध्य. सेंटर आणि रिम म्हणजे सर्कम्फरन्स, त्याचा दोघांचा मध्य आणि त्याला लंब. मग तो कसा येईल पहा. या ठिकाणी ती डायग्राम अशी येईल पहा. हे पहा इथं हा जो ॲक्सिस दाखवला हा असा उभा, तो बरोबर या सेंटर आणि रिम याच्यामध्ये आहे, आणि त्या डिस्कच्या प्रतलाला कसा आहे तो लंब आहे. म्हणजे हा जो ॲक्सिस इथं दिसतोय या अक्षाभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आणि हा जो ॲक्सिस आहे सी सेंटरमधून जाणारा त्याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला एम आर स्क्वेअर बाय टू. आणि ह्याला आपण ओ म्हणूया. आता ह्या पॉईंटला ह्या ॲक्सिसला ओ म्हणूयात. आय ओ आपल्याला काढायचं आहे. मग आपण पॅरलल थेरमचा उपयोग करूयात. आय ओ इज इक्वल्स टू आय सी प्लस एम आर स्क्वेअर. आता सांगा मला या दोन ॲक्सिसमधलं अंतर किती असेल, या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं अंतर स्मॉल आर किती असेल. स्मॉल आर दिसतं इथं, स्मॉल आर इज इक्वल्स टू आर बाय टू. म्हणजे रेडियसचं निम्म, कारण तो मिडवे आहे. मिडवे म्हणजे मध्य आहे, तो आहे हा उभा ॲक्सिस हा मध्य असल्यामुळं दोघांचा सेंटर पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स किती होणार, r/2. आता बघा काय फॉर्म्युला मिळेल ह्याच्यामध्ये. आता किमती घेत आय ओची किंमत काढायची आहे. आय सी किती आहे एम आर स्क्वेअर बाय टू, आणि यम इंटू आर स्क्वेअर. स्मॉल आर किती आहे r/2, मग त्याचा स्क्वेअर केल्यावर किती येणार r²/4. म्हणजे या प्रकारे या दोघांची आपण इथं जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, आन्सर मिळेल आपल्याला 3 mr² बाय 4 असा आन्सर मिळेल पहा.
3mr²/4. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला टँजंट अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे 3/4mr². टँजंट passing through a point midway between center and its rim and perpendicular to its plane. अशा प्रकारे हा ॲक्सिस आहे. अशा वेगवेगळे पॅरलल ॲक्सिस भोवती आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. आता अजून इथे एक आपल्याला थेरम बघायचा आहे, आणि तो दुसरा थेरम आहे परपेंडिक्युलर ॲक्सिसचा. आणि त्या परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या थेरमचा उपयोग कुठं करणार, जर वेगवेगळे परपेंडिक्युलर ॲक्सिस असतील आणि आपल्याला एका कुठल्या तरी अक्षाभोवती व्हॅल्यू माहिती आहे, तर उरलेल्या दुसऱ्या अक्षाभोवतीची व्हॅल्यू आपण काढू शकतो. तर आपण बघूयात हा परपेंडिक्युलर ॲक्सिसचा थेरम किंवा हा प्रिन्सिपल काय आहे. त्यासाठी या ठिकाणी एक लॅमिना घेतलेला आहे. हा जो लॅमिना आहे हा लॅमिना म्हणजे एक असं छोटंसं असं एक पत्तरसं असं एक शीट आहे, आणि या शीटला आपण एक DM असं एक छोटंसं इथं मास घेतलं आहे पी पॉईंटला, आणि हा इथं ओरिजिन आहे पहा या ठिकाणी ओ इज द ओरिजिन. आता इथं आपण 3 ॲक्सिस घेतलेत, एक एक्स ॲक्सिस, दुसरा वाय ॲक्सिस, आणि हा तिसरा झेड ॲक्सिस. असे 3 ॲक्सिस आपण या ठिकाणी घेतलेत. इथं एक वैशिष्ट्य आहे तिन्ही ॲक्सिसचं, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस हे दोन्ही ॲक्सिस, तो जो लॅमिना जो आहे, लॅमिना म्हणजे एक पातळ असं एक शीट आहे, आणि त्या लॅमिनाच्या प्रतलामध्ये एक्स आणि वाय हे 2 ॲक्सिस आहेत. आणि हा जो झेड ॲक्सिस जो दिसतोय तुम्हाला, हा झेड ॲक्सिस मात्र त्या प्रतलाला असा लंब आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं हे समजावून घ्यायचं आहे, आपल्याला परपेंडिक्युलर थेरमचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळं एक 3 ॲक्सिस आता कशा असावेत, एकमेकांना लंब असावेत. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस हे ऑलरेडी लंब आहेत, आणि ते त्या प्रतलाच्या लॅमिनाच्या प्रतलामध्ये आहेत, आणि झेड ॲक्सिस मात्र या दोघांना लंब आहे. अशा प्रकारे एक्स वाय आणि झेड हे 3 ॲक्सिस एकमेकांना लंब या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. आणि हा DM जो दिसतो छोटासा एलिमेंट पी या पॉईंटला, तो आपण इथं घेतला आहे, आणि त्याचं या एक्स ॲक्सिसपासूनचं वाय ॲक्सिसपासूनचं आणि झेड ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती आहे हे तुम्हाला समजते का बघा. हे जर कळलं तर हा थेरम फार सोपा आहे. आता बघा इथं एक्स ॲक्सिस जो आहे हा एक्स ॲक्सिस, त्या एक्स ॲक्सिसला एक लंब टाकला असा, आणि इकडे वाय ॲक्सिसवर एक लंब टाकला, दोन्हीकडे एक एक लंब टाकले, आणि हे जे डिस्टन्स आहे एक्स ॲक्सिसच्या दिशेनं याला एक्स म्हटलं, आता हे एक्स म्हटलं की हे पण एक्स होणार, आणि इकडचं वाय ॲक्सिसच्या दिशेने हे जे डिस्टन्स आहे त्याला वाय म्हटलं हेही वाय होणार. अशा प्रकारे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसपासूनचं जे डिस्टन्स जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. पण एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती झालं, हे वाय, आणि वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती झालं, एक्स. आणि आता हा झेड ॲक्सिस जो आहे हा उभा, त्याचं त्या DMचं त्या झेड ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती होईल, इथं दिलं पहा स्मॉल r. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी तिन्ही ॲक्सिसचं एक्स वाय आणि झेड या DMचं हे डिस्टन्स त्या एक्स आणि वाय आणि झेडपासूनचं मिळालेलं आहे आपल्याला. मग आता आपण त्याचा उपयोग करून आपला जो फॉर्म्युला आहे IO = इंटिग्रेशन dmr², या फॉर्म्युल्याचा आपण या ठिकाणी आता उपयोग करूया. आणि एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस तिघांच्या अक्षाभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढू, म्हणजे IX IY आणि IJ. हे पहा अबाउट एक्स ॲक्सिस इथं दिसतोय फॉर्म्युला आपल्याला. अबाउट एक्स ॲक्सिस, आता एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती दिसतं इथं वाय, त्यामुळं MI ऑफ प्लेन लॅमिना इंटिग्रेशन DM ते डिस्टन्स जे आहे ते वाय आहे, y². याप्रमाणे हा पहिला फॉर्म्युला झाला. अबाउट वाय ॲक्सिस पाहिजे आपल्याला. वाय ॲक्सिस म्हणजे इकडे वाय ॲक्सिसपासून त्या DMचं डिस्टन्स एक्स आहे, त्यामुळं dmy² इंटिग्रेशन dmy² असं आपण IY मिळेल. IZ काय मिळेल, झेड ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती आहे त्या DMचं स्मॉल r, त्यामुळे फॉर्म्युला काय होणार IZ = इंटिग्रेशन DM r². अशा प्रकारे तिन्ही ॲक्सिस भोवतीचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आता याच्या पुढं फार सोपं आहे. आता याच्या पुढं काय करायचं आहे, या आकृतीमध्ये तुम्हाला एक ट्रायंगल दिसतोय पहा, काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल. हा या राईट अँगल ट्रायंगलमध्ये इथं हा अँगल राईट अँगल आहे. या राईट अँगल ट्रायंगलला जर आपण आपले ग्रेट सायंटिस्ट पायथागोरस यांचा जर वापर आपण केला तर काय इक्वेशन मिळेल, हे x² आणि हे y² यांची बेरीज x² + y², आणि हा हायपो r आहे स्मॉल r, म्हणजे x² + y² =
आर स्क्वेअर असं आपल्याला मिळेल. तर आपण इथं घेऊयात आर स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता इथं आपण काय करूयात, दोन्हीकडे इंटिग्रेट करूयात आणि डी एमनी मल्टिप्लाय करूयात. इथं इंटिग्रेटिंग बोथ साईड अँड मल्टिप्लाईंग बाय डी एम असं या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे आता आर स्क्वेअरला डी एमनी गुणलं आणि इंटिग्रेट केलं तर इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एमची व्हॅल्यू म्हणजे कुठली आहे, ही आय झेड आहे. त्यामुळे इथं लिहिलं डायरेक्टली आय झेड, राईट. त्याच्यानंतर एक्स आहे, आता एक्स स्क्वेअर त्याला पण डी एमनी गुणायचं आणि इंटिग्रेट करायचं. म्हणजे इंटिग्रेशन डी एम एक्स स्क्वेअर आणि इंटिग्रेशन डी एम वाय स्क्वेअर असे हे दोन टर्म्स या ठिकाणी होणार आहेत. इंटिग्रेशन डी एम वाय स्क्वेअर म्हणजे कुठली टर्म, आय वाय, आणि इंटिग्रेशन डी एम एक्स स्क्वेअर म्हणजे कुठली टर्म, आय एक्स. अशा प्रकारे इथं आपल्याला मिळालं पहा शेवटी आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. आणि हा जो फॉर्म्युला आहे यालाच म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. जसं मागच्या वेळेस पॅरलल थेरममध्ये, पॅरललच्या प्रिन्सिपलमध्ये आपण अशाच प्रकारे प्रूफ आधी बघितली आहे आणि स्टेटमेंट आपण त्याची नंतर केली आहे, तसंच आता इथेही करूया. आपण हे प्रूफ आपण आधी पाहिली आहे, आता याची स्टेटमेंट बघूया. आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय हा जो फॉर्म्युला मिळाला, या फॉर्म्युल्यावरून आपण आता ती स्टेटमेंट कशी करायची पहा. स्टेटमेंट फार सोपी आहे, कारण आपल्याला एकदा का तो फॉर्म्युला माहीत झाला की आपण स्टेटमेंट करू शकतो. आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. व्हॉट इज आय झेड, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट दिस झेड ॲक्सिस. आता तो झेड ॲक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर आहे कुणाला, त्या लॅमिनाला, त्या लॅमिनाच्या प्रतलाला. त्यामुळं आय झेडबद्दल तुम्ही काय सांगणार, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असं आपण त्याचं सांगूया. इज इक्वल्स टू, इथे इक्वल्स टू आहे ना, त्यामुळे इक्वल्स टू म्हणूया. आणि इक्वल्स टू काय, आय एक्स प्लस आय वाय म्हणजे या दोघांची बेरीज, म्हणजे या दोघांचं काय, सम ऑफ आय एक्स अँड आय वाय. आता हे आय एक्स आणि आय वाय काय आहेत, मुवमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या अक्षाभोवती, या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. हे दोन्ही ॲक्सिस या झेड ॲक्सिसला लंब आहेत आणि एक्स आणि वाय ॲक्सिस कुठे आहेत, त्या लॅमिनाच्या प्रतलामध्ये आहेत. त्यामुळं आपण कसं सांगायचं, इज इक्वल्स टू सम म्हणजे बेरीज, सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शियाज, दोन असल्यामुळे इनर्शियाज असं म्हणावं लागेल, इनर्शियाज अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस विच आर इन द प्लेन ऑफ लॅमिना अँड इंटरसेक्टिंग. हे दोन्ही ॲक्सिस कुठे आहेत, त्या लॅमिनाच्या प्रतलामध्ये आहेत. आणि कुठे इंटरसेक्ट होतात, इंटरसेक्टिंग एट ए पॉईंट, दिस पॉईंट ओ, वेअर परपेंडिक्युलर ॲक्सिस कट्स दी लॅमिना. तो परपेंडिक्युलर ॲक्सिस इथं लॅमिनाला कट करतो, तिथं हे दोन्ही ॲक्सिस इंटरसेक्ट होतात. म्हणजे एवढं आपल्याला या आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय याच्याबद्दल सांगायचं आणि आपोआप ही प्रिन्सिपल म्हणजे ही स्टेटमेंट या ठिकाणी आपली तयार होणार आहे. परत एकदा बघूयात मग आता. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल्स टू सम ऑफ its moment of inertia about two mutually perpendicular axes in the plane of lamina and intersecting at a point where perpendicular axis cuts the lamina. अशा प्रकारे हा झाला पॅरलल थेरम. आणि हा परपेंडिक्युलर थेरम. या परपेंडिक्युलर थेरमचा जो उपयोग आहे तो उपयोग आपल्याला कसा करता येईल हे या ठिकाणी मी रिंगचं उदाहरण घेऊन तुम्हाला दाखवतोय. या इथं तुम्हाला एक रिंग दिसते पहा. या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया या अक्षाभोवती म्हणजे पासिंग थ्रू सेंट्रल ॲक्सिस तो किती आहे, एम आर स्क्वेअर. तो ऑलरेडी आपण डिराईव्ह केला आहे, त्याला सेंट्रल ॲक्सिस म्हटलं आहे. सेंट्रल ॲक्सिस किंवा पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. आणि आपण आता परपेंडिक्युलर थेरमचा वापर कसा करायचा पहा. आपण दोन ॲक्सिस घेऊयात परपेंडिक्युलर, हा एक घेतला मी आहे आणि हा एक घेतला. हा जो ॲक्सिस आहे आता मी घेतलेला हा त्या रिंगचा डायमीटर असल्यासारखं आहे पहा. म्हणजे त्या डायमीटर जो आहे त्याचा डायमीटर त्या रिंगचा तो आपण असाच काढतो आणि त्या डायमीटरला जुळणारा असा तो ॲक्सिस असल्यामुळं आपण त्याला म्हणूयात मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग अबाउट इट्स डायमीटर. आता डायमीटर मी असा घेतला काय आणि असा घेतला काय किंवा असा जरी घेतला मी डायमीटर तरी चालतो. डायमीटर हा डायमीटरचा असतो, कुठलाही कसाही तुम्ही मोजा. त्यामुळे आपण असं म्हणूयात मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग अबाउट एनी डायमीटर. मग आता डायमीटर बुद्धी कसा काढायचा पहा. या डायमीटरला आपण काय नावं देऊयात, काहीतरी म्हणजे ॲक्सिसला नावं देऊयात. कशी नावं द्यायची पहा. याला मी एक्स ॲक्सिस म्हणतोय, याला वाय ॲक्सिस म्हणतोय आणि हा झेड. आता हा झेड ॲक्सिस जो आहे
हे अक्षाभोवती मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी माहिती आहे आपल्याला एम आर स्क्वेअर, आणि हे एक्स आणि वाय कसले ॲक्सिस आहेत, डायमीटर आहेत. मग आपला परपेंडिक्युलरचा जो फॉर्म्युला आहे कुठला, आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय, त्याचा आपण या ठिकाणी उपयोग करूयात. आणि काय येतं पहा, आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. आता एक्स आणि वाय दोन्ही कसे ॲक्सिस आहेत, दोन्ही पण डायमीटर आहेत, त्यामुळे आपण इथं आय एक्स इज इक्वल्स टू आय वाय असं आपण लिहू शकतो, कारण दोन्ही पण डायमीटरच आहेत. दोन्ही पण डायमीटर भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम येणार आहे. मग आय एक्स प्लस आय वाय असेल तर आय एक्स प्लस आय एक्स झाल्यावर काय होईल, 2IX. आणि मग देअरफॉर आय एक्स इज इक्वल्स टू काय येणार, आय झेड अपॉन 2. आय झेडची व्हॅल्यू तर माहिती आहे आपल्याला एम आर स्क्वेअर, त्यामुळे आन्सर काय आला, एम आर स्क्वेअर बाय 2. म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी काय मिळालं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग अबाउट एनी डायमीटर एम आर स्क्वेअर बाय 2. अशा प्रकारे या परपेंडिक्युलर थेरमचा आपण या ठिकाणी उपयोग करू शकतो. आणि परपेंडिक्युलर थेरम, पॅरलल थेरम या दोन्ही थेरमचा उपयोग करून वेगवेगळ्या अक्षाभोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढू शकतो. तुम्हाला मी याच्यावर काही होमवर्कचे क्वेश्चन्स देतो आहे. वेगवेगळ्या अक्षाभोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे, पॅरलल थेरम, परपेंडिक्युलर थेरम याचा उपयोग करायचा आहे, आणि तो होमवर्क तुम्ही सोडवा, अभ्यास करा. ओके, थँक्यू.